चला तुंगारफडा संघ आपले बॅटर लगेच पाठवा, आपली दक्षता घ्या. बघा मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. फलंदाज पाठवा. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी असणार आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे आहेत. बघा फिल्डिंग करा संघासोबत टायमर आहे, तर बॅटिंग करा टायमर असणार आहे, ही दक्षता घ्या. बघा पहिला चेंडू पडल्या टायमर ऑन केला जाईल. कुठल्याही संघाला मुभा दिली जाणार नाहीये. चेंडू गेला, पंचांकडे चेंडू असणार, तो चेंडू मला दिला जाईल, त्याच्याने मॅच सुरू करायची आहे. बॅटरी ही पण दक्षता घ्या. क्या मालूम किधर से और लेके जाके. चला बॅट्समन बॅटर आकाश. देखिए एक अनाउंसमेंट है प्लीज, कमेटी मेंबर्स आपके लिए भी अनाउंसमेंट है. जो मंच के सामने कोई नहीं बैठेगा. तुंगारफाडा संघ आपले एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा बसवायचे आणि फक्त खेळणारे संघ खेळाडू दक्षता घ्या, बाकी नाही उठायचं आहे. आणि ग्रीन टी शर्ट सगळे बाहर निघा प्लीज तिकडून. आसिफ भाई भाई कॉपरेट करो यार भाई, पिस्टल्स के सामने बुरा कर दिया लगा. मैच होगा ना, टाइम नहीं है अपने पास, स्टार्ट करो ना मैच को. देखिए पहले वो लेकर आएंगे विश्वनाथ जाधव. इस वक्त एक गांव एक फॉर्मेट की पहली सेमीफाइनल की मैच. जो टीम इस मैच को जीतेगी सीधा पहुंचेगी मेगा फाइनल में. 2 बल्लेबाज पहुंच चुके, एक तरफ कप्तान विक्रम चौहान और एक तरफ आकाश. ऐसे दूसरा में बैटर पहली ओवर लेकर आएंगे मिस्टर विश्वनाथ जाधव. पहली ओवर लेकर आ रहे हैं. 15 मिनट के अंदर ओवर खत्म करने का. देखिए जैसे मैच की शुरुआत होगी, हमारे साथ जुड़ेंगे फिर से एक बार जय जी भोसले सर. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती विश्वनाथ. पहिला बॉल कबसला केले डीप एक्स्ट्रा कव्हरला. दादूला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय, अर्थात विक्रम याला आपण स्ट्रायकर एंड वरती पाहत आहोत. आणि त्याच्या साथीला आकाश टॉस जिंकला होता या मॅचचा टीम 94 गावदेवी धानीव या टीमने. आणि जिथे या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पहिलं षटक हातात असताना विशूला आपण पाहतो ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धांमध्ये ज्याला आपण खेळत असताना पाहायला मिळालंय. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील आपण ज्याला पाहत आहोत खेळत असताना. त्याच वेळेला आज मोफाशी 3 खेळाडू या संघामध्ये खेळतात. अभिमान या गोष्टीचा असेल की वसई फाटाकर देखील या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. आणि त्यांच्या साथीने आपण मैदानाच्या आतमध्ये खेळणारा खेळाडू जो मात्र पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते जिथे धावफलकावरती पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला शरीरापासून दूर ठेवला, जाणीवपूर्वक हा बॉल इथे पाहायला मिळाला. तो अर्थातच डॉट बॉल येतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आणि विशेष आभार आपण मानावे तितकेसे कमी आहेत. ते अर्थातच फखरुद्दीन मलबारी साहेब यांचं प्रमुख आयोजन, इर्शादजी खान, अर्शदजी चौधरी, आनंद चौधरी, शहजाद खान, अरशद खान. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. अन्सार सय्यद यांना आपण पाहत आहोत. सुशील यादव असतील, अमीर सय्यद असतील. त्याच वेळेला आपण पाहत आहोत खुर्शीद खान असतील, बलजीत यादव, मधुकर मामा, धर्मेंद्र यादव, आसिफ खान, मुदस्सिर खान. या सर्वांचंच आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आणि अनुभवतो आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चांगला झेल इथे टिपला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अक्षय राजभर, ज्याने झेल टिपला. फलंदाज बाद.
स्टेज के सामने जितने भी दर्शक है कृपया वहां से हट जाइए, या तो पेनल्टी लग जाएगी आपको भी। स्टेज के सामने दर्शक जितने भी बैठे कृपया चलिए, जगह खाली कर दीजिए। पहिला विकेट इथे प्राप्त केला जिथे वर्षविरा प्रीमियर लीग मध्ये, आणि त्याच्या जोरावरती टीम 94 कॉमन पुढे सरकली। हा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक का वेगाने येतो। इथे मात्र आपण पाहतोय टीमचा कॅप्टन कलवा चेंडूवरती येत असताना इथे पाहायला मिळाला। दॅट इज अ मॅजिकल मॅन, त्याच्याकडे जादू आहे। मैदानाच्या आतमध्ये तो चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला, जिथे एक धाव येते, 2 धावा फलकावरती आहेत। पुढचा बॉल विशूचा, हा चेंडू फटका इथे डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामाइट, अर्थात दादूच्या बॅटमधून षटकार। आपण पाहत आहात आणखीन एक मोठा स्ट्रोक दादूच्या बॅटमधून आला। चलिए मंच के सामने जितने भी दर्शक है कृपया वहां से जल्द अपनी जगह खाली कर दीजिए, क्योंकि यहाँ पे फायर ब्लास्ट होने वाला है। फाइनल मैच की तैयारी की जा रही है, फायर ब्लास्ट होने वाला है। इसके लिए कृपया जितने भी दर्शक है कृपया वहां से हट जाइए, आपके लिए पेंडल्स बनाए गए। हाथ जोड़ के निवेदन है आप सभी को कि कृपया भीड़ ना लगाइए, और मंच के ऊपर जितने भी दर्शक है आने वाले मेहमानों के लिए आपको जगह बनानी है। स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 10, 8 धावा धावफलकावरती। कॉट बिहाइंड ची अपील, मोठा धक्का, फलंदाज बाद, किरण बॅक टू द पॅव्हिलियन। आठ धावा धावफलकावरती आहेत, 8 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स। दुसरा षटक अक्षय राजभर गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली आहे। आपण आजचा दिवस अर्थात खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, परंतु आजचा दिवस तो जास्तीचं लक्ष वेधणारा राहिला तो यासीन खान साठी। त्याला थोडीशी दुखापट देखील आजच्या दिवशी झाली आहे क्षेत्ररक्षण करत असताना। संघाची धावसंख्या 8, 8 ऑन दी बोर्ड। पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला वेगवान फास्ट अँड फ्युरियस, हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय। भारत वर्सेस पाकिस्तान ही वर्ल्ड बेस्ट रायव्हलरीज मैदानाच्या आतमध्ये जी दुबईमध्ये पाहायला मिळते। 59 बनल्या आता पाकिस्तान टीमच्या आणि 2 फलंदाज बाद झाले। 13वे ओव्हर इथे प्रगतीपथावरती आहे। पुढचा बॉल अक्षयचा कमी गतीचा चेंडू, स्लोवर वन, चांगल्या दर्जाचा चेंडू इथे पाहायला मिळाला। डॉट बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा, 8 ऑन दी बोर्ड। कॉफी विथ करण पासून चर्चेत आलेला खेळाडू हार्दिक पांड्याने मॅच मध्ये आणलं भारतीय टीमला। पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक चेंडू, लगातारचे 4 बॉल निर्धाव स्वरूपाचे आल्यात। अक्षय राजभर मैदानाच्या आतमध्ये राष्ट्रवादी चषकामधून चर्चेत आलेलं हे नाव, अगदी कमी वयामध्ये विशूने त्याला संधी दिली आणि खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो पाहायला मिळाला। पुढचा बॉल कमी गतीने आणखीन एक चेंडू, एक्स्ट्रा रन आली आहे। इथे अतिरिक्त धाव येत असताना एकंदरीत एखादी संधी फार महत्वाची असते। विश्वनाथ जाधवचं कौतुक या गोष्टीसाठी निश्चित करायला हवं की अक्षय राजभर सारख्या खेळाडूला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी दिली। मुफासच्या खेळाडूंना, मग जिथे सलमान असेल, अगदी त्याच वेळेला सतीश राजभर असेल किंवा विलास राजभर असेल, यांना देखील मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तो संधी नेहमीच देत असताना पाहायला मिळालाय। पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक आहे विशूला आपण त्या ठिकाणी पाहतोय।
एकेरी धाव इथे येत असताना मॅन फ्रॉम जाधवपाडा धानीव सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. एक वेळ होती की जिथे आपण जय विश्वकर्माला पाहिलं होतं की प्रत्येकाला त्याने नेहमीच संधी देत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज यावेळेला बाची कडा परंतु पंचांकडे अपील करण्यात आली आहे. ग्राउंडेड आहे का होय झेल टिपलाय फलंदाज बाद. डीआरएस कॉल आहे यस कॅच साठी. कॅच टिपला गेलाय का या आपण विचारली नाईक सर यांना इन्व्हाइट करूयात. मॅन फ्रॉम भाईंदर मीरा भाईंदर से आणखी एक प्रतिष्ठित अंपायर विशाली नाईक सर यांना आपण इन्व्हाइट करतो. या आपण पाहूयात की कॅच कॅरी झाली आहे का. नंदूजी पाटील सर यांचंही कौतुक करायला हवं कारण धानीव गावामधलं क्रिकेट जिवंत ठेवणारी एक मोठं नाव आहे. सातत्याने नाईटच्या स्पर्धा ज्या धानीव गावामध्ये ज्या स्पर्धेची वाट पाहिली जायची असे नंदूजी पाटील साहेब यांचंही आपण कौतुक विशेष करून करायला हवं. या बॉलच्या कॅच साठीची चर्चा चालू आहे आणि नंदूजी पाटील यांना आज आपण इंडियन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. किंवा आज गोलंदाजी पाहायला मिळेल का नंदू पाटील यांची कारण अनेक वर्ष मी देखील त्यांची बॉलिंग पाहिलेली नाहीये. तो योग येतोय की काय. संघाकडे गोलंदाज आहेत जरूर परंतु यांची अदा काहीशी निराळी आहे आणि म्हणून की काय त्याच्यावरती धानीवकर फिदा आहेत. डिसिजन पेंडिंग. डीआरएस चा कॉल करण्यात आला आणि इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. आशुतोष व्यवहारे सर यांना आपण पाहत आहोत. मॅच 4 षटकांचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या त्वरित. फलंदाज बाद. काफी सारे लोग चर्चा के विषय रहे उसमें मुझे लगता है आसिफ जी अंसारी डीजे मास्टर जितना चर्चा में रहा ना उससे ज्यादातर कोई खिलाडी नहीं रहा. काय गीत त्याने आणलेत. आवाजाच्या बाबतीत चर्चेचा विषय असेल तो गीतांच्या बाबतीत एक ही गाना रिपीट करने में भी ज्यादा से ज्यादा डीजे मास्टर चर्चा का विषय रहा है. उसी के साथ साथ आवाज के लिए भी और आने वाले समय में मुझे लगता है यहाँ की जितने भी शादी होंगी ना उसी के लिए डीजे मास्टर एक ही रहेगा. की आपण मैदानाच्या आतमध्ये हा बॉल खुला टाकला ऑन साइडला खेळला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती वेगाने एक धाव घेतली आहे. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. काय धावले दोन्ही फलंदाज. परशुराम मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जणू काय तुंगार फाट्याचा फिटनेस हिरो मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर वेगाने रन्स कंप्लीट केल्यात. सलमानलाही त्याने धावण्यास भाग पाडलं. एकंदरीत 5 बॉल फेस केले सलमानने आणि केवळ 3 धावा आल्या त्याच्या बॅटमधून. यावेळेला बॅकअप दिलेन बोळवला. लेग कटरचा एक नामचीन असा गोलंदाज किंवा काही चेंडू बाहेर आणि काही चेंडू आतमध्ये आणणारा गोलंदाज म्हणून ज्या जय विश्वकर्माकडे पाहिलं जातं तो गोलंदाजी करतोय. सर ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये ठोकला षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद. सलमानच्या बॅटमधून षटकार आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार.
5 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग करणारी टीम लक्षात वेधून मी चार षटकांची मॅच आहे. अर्थात तुम्हाला 3 ओव्हर जे आहेत ना ते 15 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. 12 मिनिटं 13 सेकंद तुम्ही घेतल्यात. 4 बॉलसाठी 2 मिनिटांमध्ये पुढच्या तुम्हाला 2 बॉल हाताळायचे आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील तडाखा. बॅक टू बॅक रेनिंग सिक्सेस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. तेरी तो एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये सलमान हेच म्हणतोय आणि सलमान इथे अतिशय खेळ करतोय. 3 षटकार आलेत त्याच्या बॅटमधून. चौथा येईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सहजरित्या टिपण्यात आला. फलंदाज क्रमांक होईल तो अर्थात चौथा बाद. सलमानची वादळी खेळी वरती लगावलाय. पूर्णविराम. जबांची खेळी. सलमानची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्या त्याच्यासाठी. जय विश्वकर्माच्या अगेन्स्ट 3 बॉल 3 षटकार. काय बॅटिंग केले त्याने. अफलातून इनिंग. संघाची धावसंख्या 30. 30 धावा फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. नंदन विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाच्या दरम्यान पहिल्या 2 षटकामध्ये जर का अमृत आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये अक्षय राजभरने केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. मोमेंटम शिफ्ट झाला इथून. फायनल मॅचची तयारी करण्यात येते. फायर ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळेल प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला आणि अगदी त्याच वेळेला सर्व गुण संपन्न असं आयोजन. पुढचा बॉल यावेळेचा परशुरामसाठी चुकी झाली आहे. चेंडू सीमारेषा ओलांडेल. जय विश्वकर्माकडून देखील चुकी. आलाय चौकार. बॅकफुटला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज इथे आपण पाहतो लेग बाईच्या स्वरूपामधून एकेरी धाव येते. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं युसुफ सर आपण पाहिलं तर सर्वाधिक जास्त पारितोषिक जिंकणारा डीजे मास्टर आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त चर्चेचं असं नाव डीजे योगेश यांचं आगमन झालंय. यावेळेचा बॉल बॅटच्या स्टिकरला लागला. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूर आहे एकाच हातामध्ये. काय क्षेत्ररक्षण झालं पहा. असाच खेळाडू एखादा खेळाडू मोठा बनत नाही. त्यासाठी कठीण आणि कठोर परिश्रम करावे लागतात आणि त्याने ज्याने मेहनत केली आहे ना तोच चमकलाय. तो अर्थात विश्वनाथ जाधव. जो पानी से नहाते हो केवल लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. यावेळेचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती धीरजच्या बॅटमधून चौकार. मदतीने संघाची धावसंख्या 41. 41 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नंदन. यावेळेला उचलून घेणारा. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये नुकताच एक सामना झाला. 6 बॉल 15 ची गरज होती. 1 बॉल वरती 1 मॅच आली आणि धीरज झा स्ट्राईक वरती असताना देखील तो सामना परास्त झाला. अर्थात क्रिकेटमध्ये भाकीत करणं किंवा क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाही. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. फेकी झाली आहे स्ट्रायकर इनकडे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 43. या मॅच मध्ये आपण बाकी तर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 10 आल्या होत्या आणि तिथून मॅच मात्र आपण पाहिली तर सामने बदलत असताना पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती अर्थात 43 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश आहे त्या ठिकाणी. फेकी करण्यात येते. एक सिंगल डबल घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. 4 षटकांचा
खेळ संपला. स्कोर कार्ड वरती आहेत 44 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. डीजे कडे जाऊया त्याआधी मी लक्ष वेधन दोन्ही टीमचे कॅप्टन. थँक्यू डीजे. या दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधतो. एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्याच्या अगेन्स्ट असेल तो अर्थात तेजल 11 वालीव. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस आपण करणार आहोत. टॉस करण्यात येईल. चला नेक्स्ट मैच रॉयल स्टनर मीरा रोड टीम के कप्तान आइए जल्द से जल्द और अपोनेंट टीम के कैप्टन तेजल 11 वालीव. दोन्ही टीमचे कॅप्टन या चला त्वरित या 4 षटकांचे मॅचेस. थँक्यू. अण्णाजी चौधरी साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभहस्ते अनंतजी चौधरी साहेब यांच्या शुभहस्ते आपण टॉस करत आहोत. या रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा कॅप्टन आणि तेजल 11 वालीव टीमचा कॅप्टन अनंतजी चौधरी साहेब यांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. या मी विनंती करेन ते अर्थात तेजल 11 वालीव टीमचा कॅप्टन कृपया चला त्वरित या. रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा कॅप्टन अवेलेबल आहे. नेक्स्ट मॅच विल बी 4 ओव्हर्स. पुढचा सामना देखील 4 षटकांचाच असेल आणि तुंगारफाटा टीम आपलं क्षेत्ररक्षण चला त्वरित सजवून घ्या. याच्या पुढे आणखीन 3 मॅचेस बाकी आहेत त्याही कव्हर करायच्या आहेत. आपण टॉस करतोय सेकंड सेमी फायनल ग्रामीण विभाग अनंतजी चौधरी साहेब यांचे शुभ हस्ते. टेल्स इज अ कॉल. टेल्स आला. टॉस जिंकला रॉयल स्टनर मीरा रोड टीम के कैप्टन ने. क्या करना चाहोगे आज और टीम में कोई चेंजेस है? हाँ 1-2 प्लेयर है नए ऐड हुए. बॉलिंग फील्डिंग करेंगे. फील्डिंग का निर्णय आपने लिया है. टीम की साइड बैलेंस है. अच्छा परफॉर्मेंस हो रहा है मगर ऐसा कौन सा खिलाड़ी है कि जिसके तरफ से ज़्यादा अच्छा परफॉर्मेंस हो और वो आप जानना चाहोगे. हम लोग भी जानना चाहेंगे कि उसके तरफ से आपका परफॉर्मेंस अच्छा हो. ये आप भी कहना चाहोगे? ऊपर के 3-4 बैट्समैन अच्छा खेल रहे हैं तो उन लोग ही मारेंगे तो अच्छा है. टूर्नामेंट में एंजॉय किया आपने? हाँ बहुत. एज ए कैप्टन कैसा देख पा रहे हो आप टूर्नामेंट को क्योंकि लीग स्टेज के मैचेस हुए फाइनल का डे है आज और एक सेमीफाइनल की मैच एक बेहतरीन मुकाबला देखने जा रहे हैं हम लोग. हाँ जरूर अच्छा रन बनाने की कोशिश करेंगे. खूप साऱ्या शुभेच्छा असेल रॉयल स्टनर मीरा रोडच्या टीमच्या कॅप्टनला. टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय. तेजल 11 वालीव टीमने टॉस जिंकला असता तर तुम्ही डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतलं असतं. काही चेंजेस आहेत आज? चेंजेस आता आधे खिलाडी तर गेलेत वसई विरारमध्ये जे आहे ते जास्तीत जास्त परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. आज धीरज ज्याची कमी तुम्हाला वाटेल का संघासाठी? नाही त्याचीच कमी तर मॅचवर आहे जसा जमेल तसा आता कारण त्याची पण मॅच इम्पॉर्टंट आहे आणि इथे जे आहे त्याही पूर्ण 100% जर दिला तर जिंकण्याची. मला तर वाटतं धीरजची कमी जर का कळत असेल संघाला तर तानाजी ती भरून काढेल का कारण एक लेजेंडरी खेळाडू म्हणून तुमच्याकडे आहे. आज कोणावरती जास्तीचं लक्ष तुमचं असेल? धीरज तर नाही पण आता सध्या तर जी टीम आहे ती पूर्ण टीम मिळून जर खेळली तर मग जिंकेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. या मॅच कडे वळतो आहोत. फर्स्ट सेमीफायनल आघाडीची जोडी टीम 94 गावदेवी धानीव टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क मध्ये पहिलं षटक. गोलंदाज सज्ज होईल. इम्तियाज एक चर्चेतला नाव आणि चर्चेतला गोलंदाज. पहिला बॉल ड्रायव्हिंग लेन वरती गॅप मध्ये पहिल्या चेंडूवरती विशूच्या बॅट मधून आलाय तो हा सणसणीत चौकार. स्टार्ट बाय विश्वनाथ जाधव. एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये त्याने कव्हर ड्राईव्ह केला आणि चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 4. पहिल्या बॉलवरती चौकार आला इम्तियाजच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. विशू जाधव हे तेच नाव आहे सुप्रीमो चषकामध्ये ज्याच्या नावावरती मालिकेभराची कार पाहायला मिळाली. अनेक स्पर्धा त्याने सातत्याने गाजवल्यात आणि आयकॉन खेळाडू म्हणून सर्वाधिक चर्चेतला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला आपण नेहमीच पाहिलंय तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. माथेरानची स्पर्धा नुकतीच पार पडत असताना ॲज अ आयकॉन म्हणून आपण त्याला पाहिलं. पुढचा बॉल
लोड फुल टोस डाऊन द ग्राउंड वॅकेंट एरिया रन्स मिळतील 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. चौकार येत असताना संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने वधारतीये. यावेळेला बॅटची आतली कडा यष्टिरक्षकाचा वेध फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये अद्याप 12 फलंदाजांना बाद करणारा इम्तियाज गोलंदाजी करतोय. 12 विकेट त्याने मिळवल्यात. आलिमजी शेख देखील आपल्या समालोचन कक्षामध्ये आहेत. प्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स यांना आपण पाहत आहोत. बरकत अली सय्यद असतील तेही प्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स आहेत. प्रत्येकाचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून युसुफ सर मला वाटतं की मी माझ्या आयुष्यातली सर्वाधिक एन्जॉय करणारी स्पर्धा आहे. कारण इथे कॉमेंट्री व्यतिरिक्त बाकी सारं काय मी इथे नेहमीच केलंय आणि भरभरून दिलं मला आयोजकांनी. कारण इथे आल्यानंतर कोणाची स्तुती नाही करायची. यावेळेचा बॉल ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर नंदन विश्वकर्मा मैदानाच्या आत चेंडू मैदानाच्या बाहेर चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 12. 12 ऑन दी बोर्ड. चांगली मॅच निश्चितच आहे. नंदन विश्वकर्मा पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 16. 16 ऑन दी बोर्ड. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. इथे फटके तुम्हाला मिळणार नाहीत, ते बनवावे लागतील. आणि चांगले दोन्ही स्ट्रोक इथे बनवले आणि ऑन साइडला चौकार ठोकलेत. चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण नंदन विश्वकर्माला पाहतो. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोर कार्डवरती 16 आहेत. वीरेंद्र गोलंदाजी मार्क पर दिया है. मुझे वो दिन या वो मैच याद है जब वीरेंद्र गेंदबाजी के लिए आया था और उनके 12th मैन ने कहा था ये वीरेंद्र जो है ना ये तुंगारपाटे का एक्सप्रेस है. मगर आज ये गेंदबाज अगर वो तरह का खेल खेले तो जरूर मैं इसको तुंगारपाटा एक्सप्रेस कहूंगा. उसके लिए बेहतरीन से बेहतरीन परफॉर्मन्स देना होगा. एक काटे भरी टक्कर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला सामना आणि इथे त्याला करून दाखवावा लागेल. बड़ा खिलाड़ी वही होता है ना बड़े मैच का, बड़े मैच में परफॉर्मेंस देना चाहिए. पुढचा बॉल वीरेंद्र गोलंदाजी मार्क वरती. लोड फुल टोज ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॅटमधून विजय जाधवच्या बॅटमधून इथे चौकार येत असताना पाहायला मिळालाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. मागील 3 मॅच मध्ये आपण मंगेशला ओपन करताना पाहायला मिळालं, परंतु 2 मॅच मध्ये तो 0 वरती बाद झाला होता. तिसऱ्या मॅच मध्ये केवळ 6 ते 7 धावा आला होता. यावेळेला खोला टाकला. एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. अर्थात मागील 2 षटकांचा विचार जर का आपण केला तर जिथे लगातारच्या 2 षटकांच्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. इम्तियाजच्या पहिल्या बॉलवरती विशूने चौकार ठोकला, जिथे मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याच्या बॉलवरती त्याच्या छोट्या बंधूने चौकार ठोकलाय. आणि अर्थात संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत.
पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केले, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षण करा. पुढचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ज्यावेळेला चौकार गेला ना, अनिकेत त्या ठिकाणी होता. आकाश म्हणाला तू बाजूला हो, मी तिथे उभा राहतो. आणि त्याने काय क्षेत्ररक्षण केलं, चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 ऑन दी बोर्ड. सरप्राईज आहे या मॅच मध्ये. सोनू यादव या मॅच मध्ये खेळत नाहीये. पुढचा बॉल वीरेंद्र. यावेळेला फटका, ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या दोन क्षेत्ररक्षकांनी या संघाची नौका जी आहे ना ती पहिले तरी लावली आहे. झेल निसटला, जीवदान प्राप्त झालंय, धावा आल्यात. या मॅच मध्ये त्या दोन संघाची धावसंख्या 45 रनचं टार्गेटचा पाठलाग करत असताना चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण व्हायला होतं ते आकाश. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहतो ना अंकित कडून झालेलं नाहीये. ए फॅक्टर कामी आलेला नाहीये. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने हाफ ट्रॅकर होता. गुड लेन स्पॉट वरून एक धावफलकावरती आहे ती स्थिरावलेली 27. विजयासाठी लक्ष आहे 45 धावसंख्येचं. 45 रनचं टार्गेट. सामन्यामध्ये कलाटणी देण्याचा कोणताही प्रयत्न झालेलाच नाहीये मुळात. कॅचेस सोडल्यात, कॅचेस ड्रॉप केल्या, जीवदान दिलेत, रन्स आल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल केवळ येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल जिथे 2 षटकांचा खेळ संपला. 14च्या धावगतीने 28 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती 17 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 17 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया डीजे. संपल्यात 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक गोलंदाज बदलाव होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती दीपू मंसूरी अर्थात सद्दाम. हालात वो ना रखो जो हौसलों को बदल दे, बल्कि हौसले वो रखो जो हालातों को बदल दे. हौसले किती बुलंद आहेत ना खेळाडूचे पाहावा लागेल. कारण या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर शिरकाव करण्यासाठी हौसले बुलंदच असायला हवेत. सद्दाम मंसूरी. पहिला बॉल चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल षटकार नंदन विश्वकर्माच्या बॅटमधून. घेऊ काही नाही राकेशजी राऊत साहेब, आज पगाराचा दिवस आहे. षटकारानंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला आणखी एक धमाका. लांब लचक, जितका उंच तितकाच लांब. लांब 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 वरचा षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या बरोबरीने 40 आहेत. 5 ची आवश्यकता, केवळ 5 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. पुढचा बॉल यावेळेला खाली राहिला. बॅटची आतली कडा, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट होईल.
नंदन जी विश्वकर्मा, नंदन विश्वकर्मा ध्यान देना चाहूंगा, कृपया बॉल आहे तुमच्या पाठीमागे, कृपया तो चेंडू सुपूर्द करा. संघाची धावसंख्या आहे ती 41. नेक्स्ट मॅच रॉयल चॅलेंजर मीरा रोड. तयार व्हा संपूर्ण संघ. आमिर तयार राहा, लगेचच क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. टॉस जिंकला रॉयल चॅलेंजर मीरा रोड या टीमने आणि थोडी घाई करा, वेळ जास्तीचा नाही आपल्याकडे. यावेळेचा बॉल खाली राहिलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली आहे विजय जाधव ने. खतरों के खिलाडी आहे विजय जाधव. रनसाली आहे ती एक. संघाची धावसंख्या 42 धावा फलकावरती आहेत. वाली टीम नेक्स्ट मॅच मध्ये खेळते आणि मानल्याला देखील तुम्ही या संघामधून पाहणार आहात. संघाचं प्रतिनिधित्व नव्हे तर सपोर्टिंग स्टाफ मध्ये. फलकावरती धावा त्या अर्थात 42. 42. तुंगार फाटा संघ अडचणीमध्ये, अडचणी वाढल्यात या संघाच्या. यावेळेला फटका फसला, चेंडू हवेमध्ये, आकाश चेंडूच्या खाली आलाय आणि या वेळेला कोणती चुकी त्याने केलेली नाहीये. फलंदाज बाद होईल तो नंदन विश्वकर्मा. थँक्यू डीजे. जय विश्वकर्मा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं, परंतु 10 बॉल 28 धावांची खेळी नंदन विश्वकर्माच्या बॅटमधून जी पाहायला मिळाली होती. 10 चेंडू आणि 28 धावा. विजयासाठी केवळ आवश्यकता आहे ती 3 धावसंख्येची. आज खऱ्या अर्थानं मला वाटतं टीजे मास्टर जास्तीचे ऍक्टिव्ह आहेत. कदाचित शेवटचा दिवस आहे. मैदानाच्या आतमध्ये तुंगार फाटा टीमच्या अडचणी वाढल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या. पुढचा बॉल कमी गतीने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3ची आवश्यकता आहे. चले बच्चे लोग, मंच खाली कीजिए. चलिए जल्द से जल्द, मेहमान कुछ ही समय में यहाँ पे दस्तक देने वाले हैं. चलिए जल्द से जल्द. मैं गुजारिश करना चाहूंगा, सभी को निवेदन है कि मंच के ऊपर आप तशरीफ ना लाइए. सर्वांना विनंती असेल व्यासपीठ खाली करून घ्या. व्यासपीठाच्या समोर धर्मेंद्रजी यादव साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धर्मेंद्रजी यादव साहेबांना आपण पाहतोय. 6 बॉल 3ची गरज आहे. विशू जाधव स्ट्राइक एंडवरती विजय जाधवला आपण पाहतोय. विजय जाधव, विजू जाधव मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आहे. विशू बाद झालाय. ज्यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज पाहायला मिळालं ते आदरणीय धर्मेंद्रजी यादव साहेब यांचा हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रसिद्ध बिल्डर एंड डेव्हलपर्स धर्मेंद्रजी यादव साहेब, आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट में. चौकार आला आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ टीम 94 गावदेवी धानी या टीमने फायनल मध्ये धडक मारली आहे.
ऑफिसर ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर यांच्या माध्यमातून त्यांचंही हार्दिक स्वागत. सनी पटेल सोशल वर्कर, त्याच वेळेला ॲडव्होकेट मोहसिन शेख यांचंही हार्दिक स्वागत. अमोल श्रीकांत सकपाळ सोशल वर्कर यांचंही हार्दिक असं स्वागत.